दादा नमस्कार. नमस्कार दादा. तर आजचा गुलाल किती महत्त्वाचा होता? आजचा गुलाल म्हणजे खूप आज महत्त्वाचा आहे, कारण आज जी आमची गाडी झाली, आमचा बैल एक महाकाल जो धुंद्रापाडा वाजे या नावाने प्रसिद्ध आहे आणि त्याच्यासोबत होता रुद्रा मालेगावचा सूरज करनुकचा बैल. आम्ही नाव म्हणजे गाडी जमत नव्हती अड्ड्यामध्ये, तर आम्ही नाव ठेवला होता. तर आमच्यावर नाव फिरवला जे चंदर आणि एक लाडू भालचा पडवलचा लाडू, तर आमच्यावर नाव फिरवला. तर गुलाल झाला. खूप आनंदाचा दिवस आहे आज आमच्यासाठी. तर आज तुमच्या चेहऱ्यावर कुठेतरी आनंदात आपला गुलाल झालाय असं दाखवतंय. आजचा स्पीड वगैरे कसा काय होता गाडीचा? स्पीड हाच असतं गाडीला, किती पण हे केलं तरी स्पीड हाच असतं गाडीला. आणि आज बरेच दिवसापेक्षा आजचा स्पीड आम्हाला चांगलाच वाटला गाडीचा. बघा दादा, जेव्हा नंदी आपला पळत असतो, जेव्हा कुठेतरी बॅकफूट हा प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येकाला अनुभवायला मिळतो, तर जेव्हा पळत नाही तेव्हा कुठेतरी आपल्याला पायरे वगैरे भेटत नाही. त्याच्याबद्दल काय बोलाल? पायऱ्यांची तर आत्ता पण आम्हाला भरपूर अडचण आहे पायऱ्यांची, कारण का आपला बैल आतून पळतं, त्यामुळं पायऱ्यांची भरपूरच अडचण आहे. पण आज बैलाने दाखवून दिला का मी पण कुठं कमी नाही म्हणून. आज आम्हाला वाटतं का आम्हाला इथून पुढे पायरे भेटणार म्हणून. बघा, आयोजन विषय वगैरे काय बोलाल? आयोजन ते आपण ट्रॉफीज वगैरे बघतो. आता बैलगाडी क्षेत्रात कुठेतरी सोन्याचे दिवस आले, त्याच्याबद्दल काय बोलाल? आयोजन तर खूप चांगलाच होता, कारण का आमचे गावापाशी पण एक मैदान होता, पण आम्ही तिथे न खेळून इथे खेळलो, कारण का आम्हाला आयोजन चांगलाच वाटला होता. कारण का ते बाईट पडली होती, त्या बाईटमध्ये ते त्यांनी दाखवलं त्या पाठी विटीचं, ते बघून तेच आम्ही आलो होतो. कारण का पहिल्यांदाच आम्ही या मैदानात आलो होतो. मला तर वाटतं पहिल्यांदाच मैदान झाले. आणि आपल्या दावणीतले कोणकोणते नंदी आहेत ते सांगा. दावणी आत्ता पण नंदी खाली पालाला गेले मंजूल म्हणून, आणि एक छोटा आम्ही बिंगो म्हणून घेतले, तो घरी आहे. त्यांनी पण 2-4 गुलाला गेले. आणि आनंदी कुठून घेतलेला तुम्ही? हा नंदी मोरगावशी घेतला होता. आणि काय बघून घेतलेला? तेव्हा काय वाटलेलं का आज आपलं एवढं नाव वगैरे करेल का? नंदी बोलायचं झालं काय बघून ते, कारण का ह्या क्षेत्रातला आम्हाला काहीच कळत नव्हतं, पण आम्ही एक मजा म्हणून तो घेतला होता. कारण का कोण पारखणारा पण नव्हता, आम्ही स्वतः गाऊन तो नंदी घेतला होता. बघा, बिंजोरचं क्षेत्र आपण मुंबईमधलं बघतो. घाटावर कोणता नंदी आहे तुमचा? घाटावर कोणी नाही नंदी, आज एक हाच आहे महाकालच. तर बघा, आधी सुंदर गाड्या झाल्यात, तर त्याच्याबद्दल काय बोलाल? गाडी आपली पण सुंदर पळाली आणि समोरची गाडी पण मोठीच होती, कारण का त्यांच्या पुढं खेळणं एवढं सोपं काम नाही. पण आज महाकालने आम्हाला गुलाल दिलं, त्याचे मैत्रीपूर्व शर्यत झाली पूर्ण. तर आजचा गुलाल कोणाला समर्पित कराल? आजचा गुलाल आमचे गिरीश भाऊ, त्यांचेच पायऱ्याने असतं, आणि आम्हाला जे पायऱ्या देतात ते प्रवीण भाऊ त्यांना. कारण का ज्यावेळी आम्ही बैल मागतो त्यावेळी आम्हाला ते काले रात्री बैल देतात. त्यांचा उपकार आम्ही कधीच विसरू शकत नाही. बघा दादा, हा तुमचा आपण मित्रपरिवार बघतो. मित्रपरिवाराबद्दल काय बोलाल? मित्रपरिवारबद्दल बोलणारच, पण आमचं खास करून ड्रायव्हर असे आहेत का समोरची गाडीवरची उतरून आमची गाडीवर बसणारे असेल, कारण त्यांना 100% हे होतं का गाडी आज आपली होणारच म्हणून. दादा, आजचा स्पीड वगैरे तुमच्या मते कसा काय होता? हां, गाडीला आता गेली 4-5 महिने आमची गाडी सलग एकत्र पळते, आणि रुद्रा जेव्हा असेल तेव्हा दिनेश ड्रायव्हर फिक्स असतो. आमचा घरचा बैल आणि स्वतः ड्रायव्हर असतो, त्यामुळं बैलाचं माझं समीकरण जवळचं आहे, त्यामुळे विशेष येत नसते गाडीत. समोरची गाडी किती टॉपची असली तरी आम्हाला कॉन्फिडन्स आहे, गाडी मारणार म्हणजे मारणारच. आणि दुसरी कोणती गाडी अशी तुम्ही पळवले का की जी नामांकित आहे? बरोबर. हो, भरपूर पळलेत ना, वरती पेडगाव पुसेगावला पण जातो घाटाला. बरोबर. तर आपण नंदी बघतोय, तर हा कोणत्या अशा नंदीसोबत पळाला आहे का मोठ्या? हो, सैराट सोबत पळाली ना, एकविरेचा सैराट त्याच्यासोबत पळाली, भरपूर नंदीसोबत पळाली. तर आज तो एवढं तुमचं नाव करतोय, काय बोला? नाव ते करतोच, आणि नाव करतो बोलल्यावर त्या गोष्टीचा आम्हाला आनंद आहेच. बघा, हे या क्षेत्राला कुठेतरी सोन्याचे दिवस तर आलेच, पण जे बोलतात की छोट्या छोट्या मुलांना नाद लागला आहे किंवा त्यांना असं बोललं जाते या बैलगाड्या क्षेत्राबद्दल. ते पण खरंच आहे, कारण का शर्तीचा नाद ह्याचं चांगला पण आहे तितका वाईट पण आहे. कारण का कामधंदी करून नाद केलेला ते चांगलाच आहे, पण जर कामधंदी सोडून जर आपण नाद केला तर घरची बोलणारच, समोरचं बोलणारच. तर दादा, शुभेच्छा तुमच्या सगळ्यांसाठी, आणि आजचा गुलाल तुम्हाला शुभेच्छा पुढच्या गुलालासाठी. तर दादा, मुलाखत दिल्याबद्दल मी धन्यवाद. थँक्यू.